नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 14.5 इंच, शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच, आर्महोल आलेला आहे 6 इंच आणि येथे छाती आलेली आहे 9 इंच। त्यानंतर खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती देखील येथे आलेली आहे 9 इंच। आता इथे आपण वरच्या बाजूला आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क करतीये। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 10 इंच घेऊन 10 इंचावरती एक मार्क करतीये आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 3 इंच घेऊन येथे देखील एक मार्क करून त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून अगदी मधोमध व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। आता हा जो आपला गळा आहे तो चौकोनी गळा असणार आहे, त्यामुळे नॉर्मली आपण फक्त चौकोनीच गळा ड्रॉ केलेला आहे, नेहमी करतो तसाच। त्यानंतर इथे आपण ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी ठेवून घेतलेली आहे। आणि त्यानंतर येथे आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त गळ्याचा आकार स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की आपल्या गळ्याच्या आकारामध्ये जेथे कोठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल अशा वेळी नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट दिसतो ना त्याला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार आहे त्याच आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत या गळ्याच्या आकाराला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ त्याला शेवटपर्यंत स्टिच करून घेतीये। जर आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा आपल्याला शेवटी सेपरेटली कमरपट्टीला स्टिच करावं लागतं, तर ते लागणार नाही आहे। त्यानंतर हे जे कमरेच्या बाजूला जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे वरच्या बाजूला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर हे जे आपण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती तुम्हाला इथे छोटे छोटे कट्स अगदी शेवटपर्यंत देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे हा जो आपला गॅप क्रिएट झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून अशा पद्धतीने बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप म्हणजे काय, तर जसा आपल्या गळ्याचा आकार आहे त्या आकारावरती फक्त तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे, बाकी काही नाही। आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवतीये ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत सरळ तुम्हाला कमरेच्या बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर
इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक नॉर्मली मी ज्या पद्धतीने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करते ती पद्धत वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिकटवलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडाट दिसत आहेत ना, त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवतीये। सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा देखील बॅकडाट स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी डिझाईनची मोठी लेस घेतलेली आहे आणि तिला तुम्हाला येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन संपूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त स्टिच करत असताना आपले जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा या लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा ही जी लेस आहे ती मी कशा पद्धतीने स्टिच करतीये। ही जी डिझाईन दिसतीये ना, त्या डिझाईनचा कलर आणि माझा जो बॅक पार्टच्या फॅब्रिकचा कलर आहे तो सेम आहे। तर मग मी ही जी डिझाईन आहे म्हणजे ते हे जे राऊंड राऊंड दिसत आहेत ना, ते गोल आकार जर मी या बॅक पार्टवरती ठेवले असते तर ते इतके उमटून नसते दिसले असते जे आत्ता दिसत आहेत। आणि ते मी असं आतल्या बाजूला स्टिच केल्यामुळे आपल्या या गळ्याला असा वेगळाच लुक आलेला आहे। त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही अंदाजे अर्धा इंच घेतलं तरी देखील चालेल। मी डिरेक्टलीच असं ड्रॉ करतीये। तर अशा पद्धतीने खालच्या बाजूला आल्यानंतर इथे तुम्हाला थोडासा कर्व आकार म्हणजेच गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। तो कदाचित तुम्हाला आता ठळकपणे दिसून येत नसेल, पण जेव्हा मी यावरती लेसला स्टिच करेल तेव्हा तुमच्या तो आकार क्लिअरली लक्षात येईल। त्यानंतर याच्या दुसऱ्या साईडला देखील फक्त तुम्हाला अर्धा इंच घेऊन सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, बाकी जास्ती काहीच करायचं नाही आहे। त्यानंतर येथे बघा मी सिंपल अशी लेस घेतलेली आहे, कारण की आपण अगोदर हेवीवाली लेस यूज केली होती। जर आपण दोन्हीही बाजूला हेवी लेस यूज केली असती तर आपल्या ब्लाऊजची डिझाईन इतकी छान नसती दिसली, कारण की दोन्हीही सेमच लेस होत्या। त्यामुळे मी एका बाजूला हेवी लेस वापरलेली आहे आणि जी ही दुसरी साईड आहे तेथे सिंपल अशी लेस वापरलेली आहे। तर याच सिंपल अशा लेसला आपल्याला इथे हा जो आपण कर्व आकाराचा डिझाईन ड्रॉ केली होती ना, त्याच आकारावरती या लेसला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे आल्यानंतर त्याला कट देखील करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या बाजूला आपण जे हे अर्धा इंच घेऊन सरळ रेष ड्रॉ केली होती आणि आता त्याच लाईनवरती आपल्याला येथे ही जी सिंपल लेस आहे तिला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। आता त्याच्याच बाजूला आणखीन एक अर्धा इंच मार्जिन घेऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा शेवटी आपली जेथे जेथे लेस एंड झालेली आहे म्हणजेच आपण डिझाईनचा आकार जेथे संपवलेला आहे त्या ठिकाणी मी छोटे छोटे असे गोल आकाराचे पॅचेसला स्टिक करून घेतलेला आहे। इथे मी गोल आकाराचे पॅच घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे हवे असतील तसे पॅच घ्या। आणि येथे शेवटी बघा नॉर्मली आपण ज्या पद्धतीने लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे मी लटकन तयार करून ही बॅकनेक डिझाईन तयार केलेली आहे। आणि येथे तुम्ही पाहू शकता त्याचा फायनल लुक बघा किती सुंदर दिसतोय। आणि आपण मधली जी लेस आहे ती अशा पद्धतीने लावल्यामुळे आपल्या चौकोनी आकाराला खूप सुंदर असा शेप देखील आलेला आहे। तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।